उपोषण मंडपाला आमदार रोहित पवार यांनी दिली भेट। रेल्वे लोक आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा। चिखली येथे आमदार रोहित पवार आले असता त्यांनी रेल्वे लोक आंदोलन समितीच्या उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांसोबतच चर्चा केली। शेकडो वर्षांपासून जालना ते खामगाव रेल्वे मार्ग रखडलेला असून तो रेल्वे मार्ग लवकरात लवकर तयार करण्यात यावा, तसेच राज्य सरकारने आपला 50% हिस्सा उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी गेल्या 10 दिवसांपासून चिखली येथील तहसील कार्यालयासमोर रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे। त्या उपोषण मंडपाला कर्जत ते जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी भेट देत समितीच्या सदस्यांसोबत सविस्तर चर्चा केली व मी सरकारसोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल असे आश्वासन रोहित पवार यांनी दिले आहे। आणि त्यांनी तो जो जागा करून टाकला आणि त्याला एकदम कुठेही त्याची मागणी नसताना प्रस्तावाला आणि मान्यता बोलले काय बोलले होते आणि मतदारसंघातून फक्त 12 किलोमीटर सरळ पाहिलं त्यांनाच फायदा झालेला हा मार्ग बोलवून अनेक वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्याची हक्काची मागणी जी प्रलंबित आहे ती म्हणजे खामगाव ते जालना असा जो रेल्वे मार्ग आहे त्याबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत आहेत आणि हे आंदोलन साखळी पद्धतीचं आहे। याच्यामध्ये कुठलाही राजकीय द्वेष मनामध्ये नाही, तर फक्त विकास हा या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मुद्दा आहे। रेल्वे जर या खामगाव टू जालना झाली, शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे। इथं असणाऱ्या एमआयडीसीला चालना मिळणार आहे, कंपन्या मोठ्या येऊ शकतात, त्यामुळे खऱ्या अर्थाने फायदा आहे। खरं तर लोकसभेचं इलेक्शन 2019 जेव्हा होतं तेव्हा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब इथे येऊन मोठी सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि तो आता आपल्याला मार्गी लावायचा आहे। आता 5 वर्ष होत आले, त्याच्यातच काल परवा एकनाथ शिंदे साहेब इथे येऊन गेले। त्यांनी सांगितलं की 50% निधी जो राज्य सरकारचा द्यावा लागतो तो आम्ही देऊ। तो दिला तर चांगली गोष्ट, त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे। अधिकारी आले, त्यांनी अप्रूव्हल दिलेलं आहे, केंद्र सरकारने आता अप्रूव्हल दिलं आहे। फक्त विषय एवढाच आहे की 50% निधी हा राज्य सरकारकडनं मिळाला पाहिजे। फक्त विनंती हीच आहे की ज्या पद्धतीने हे सरकार आरक्षणाचा मुद्दा असेल, बेरोजगारी, शेतकरी ह्याच्यावर नुसतं सामान्य लोकांना फसवते, तसं या विषयाच्या बाबतीत सुद्धा फसू नये एवढीच विनंती इथं करतो।